जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जियाग्रत इंटरनेट न्यूजमध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। अर्धवट विकास कामांच्या निषेधार्थ डोंबिवलीत मनसेचे लाक्षणीय उपोषण। 15 सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते डोंबिवलीतील वाचनालय प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा होणार आहे। मात्र डोंबिवलीतील वाचनालयाची इमारत केवळ इमारत असून यात कोणत्याही सुविधा करण्यात आलेल्या नाहीत। वाचनालयात कोणतेही फर्निचर नसताना जुन्या वाचनालयातील पुस्तके जशीच्या तशी नवीन वाचनालयात आणून ती रचली जात असल्याचा आरोप करीत मनसेने याला विरोध केला आहे। वाचनालयाच्या इमारतीसमोर मनसेने केलेल्या लाक्षणिक उपोषणास प्रदेश उपाध्यक्ष शहराध्यक्ष राजेश कदम, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा वैशाली दरेकर राणे, गटनेते सुदेश चुडनाईक, महिला शहराध्यक्षा मंदा पाटील, उपशहराध्यक्ष प्रकाश भोईर, स्थानिक नगरसेवक राहुल चितळे, शिक्षण मंडळ सदस्य राहुल कामत, परिवहन समिती सदस्य प्रल्हाद म्हात्रे, नगरसेवक मनोज घरत, मनोज राजे, प्राजक्त पोद्दार, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहराध्यक्ष समीर पालांडे यांच्यासह सागर जेथे, प्रशांत पोमेंडेकर, दीपक शिंदे, प्रितेश पाटील, प्रणव कणेकर, निलिमा भोईर, स्मिता भणगे, प्रतिभा पाटील, मिहिर दवते आदी कार्यकर्ते लाक्षणिक उपोषणास बसले होते। उद्घाटन त्यांनी जरूर करावं। परंपरा आहे त्यांची की उद्घाटनं करतात आणि ते प्रकल्प बंद पडतात। आज डोंबिवली गेले 20 वर्ष जी काही महानगरपालिका आणि सत्ताधारी पक्षांनी जी काही प्रकल्प बांधले आहेत त्याचे उद्घाटनं केली आणि ते प्रकल्प सर्व बंद आहेत। उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी भाजी मंडई, बालभवन, क्रीडा संकुल, सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ते, BSVP प्रकल्प, जेवढे एक तरी प्रकल्प यांच्या नेत्यांनी यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेकडून सत्ताधाऱ्यांकडून पूर्ण झालेला दाखवावा। उद्या जो घाट घातला आहे या वाचनालयाचा, या ग्रंथालयाचा उद्घाटनाचा, याला आम्ही जाहीर निषेध करतो। ग्रंथालय सुसज्ज आणि अद्ययावत असावं असं पूर्वीपासून स्मार्ट सिटीची स्वप्न दाखवतात। स्मार्ट ग्रंथालय काय असतं हे यांना बनवता येत नाही। हे चाललेत अद्ययावत ग्रंथालय बनवायला। घाई का करतात? श्रेय लाटण्यासाठी। चांगल्या वस्तू द्या, चांगल्या गोष्टी द्या। डोंबिवली ही सुसंस्कृतांची नगरी आहे, वाचक वर्ग आहे। या वाचक वर्गाचा हे अपमान करतायत असं ग्रंथालय देऊन याचा आम्ही जाहीर निषेध करतो। तर युवा सेनेचे जिल्हा अधिकारी दीपेश म्हात्रे यांना याबाबत विचारले असता आमच्या नेत्यांकडून जनतेची कोणतीही दिशाभूल झाली नाही। मनसेकडे आता कोणताही मुद्दा राहिला नाही। आज डोंबिवलीकरांना चांगले वाचनालय मिळत आहे। वाचनालयाच्या इमारतीला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला असल्याचेही म्हात्रे यांनी यावेळी सांगितले। मनसेच्या लोकांना कुठल्या गोष्टींमध्ये रस राहिलेला नाही, लोकांची सेवा करण्यामध्ये रस राहिलेला नाही, त्यांना कुठे काही मिळत नाही आहे म्हणून ते कुठेतरी काहीतरी शोधून बाबा कुठेतरी छोटं मोठं आंदोलन तरी करतो, त्याच्यातनी तरी लोकांच्या नजरेत आम्ही आलो पाहिजे या कारणासाठी ते हे दादांत खोटं आंदोलन करत आहेत। तर या मनसेच्या आंदोलनाला काही उपयोग नाही। लोक त्यांना या इलेक्शनमध्ये त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, कारण दरवेळेला हे खोटं आंदोलन करायची, लोकांची दिशाभूल करून यांनी मतं घेतली आजपर्यंत आणि तेच यावेळेलाही करायचा प्रयत्न करत आहेत। पण यावेळेला लोक यांच्या या भूलथापाने बळी पडणार नाही आणि यांना यांची जागा इलेक्शनमध्ये दाखवतात। 20 वर्षाच्या काळात सत्ताधाऱ्यांनी नेमके काय काम केले हे शोधण्याकरता कल्याणमध्ये निघाली काँग्रेसची संदेश पदयात्रा। गेल्या 20 वर्षापासून कल्याण डोंबिवली महापालिकेवर शिवसेना भाजपाची सत्ता आहे। 20 वर्षाच्या काळात सत्ताधाऱ्यांनी नेमका काय विकास केला हे शोधण्यासाठी काँग्रेसने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कल्याणात भव्य संदेश पदयात्रा काढली होती। कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। महापालिकेतील 20 वर्षापैकी बहुतांश काळ एकाच पक्षाचा कारभार सुरू आहे। असे असताना एवढ्या मोठ्या कालखंडामध्ये भविष्याच्या दृष्टीने आवश्यक ती आखणी करून अनेक गोष्टी होऊ शकत होत्या। डोंबिवली ही अनेक नागरी समस्यांचे आगार बनली आहे। सत्ताधाऱ्यांच्या योग्य दृष्टिकोन आणि इच्छाशक्तीच्या अभावामुळे आज कल्याण डोंबिवली महापालिकेला महापालिका म्हणायचे का आणि म्हणायचे तरी कशासाठी? नेमके या ठिकाणी असा काय विकास झाला असे असंख्य प्रश्न निर्माण झाल्याची टीका यावेळी काँग्रेसने केली। पौर्णिमा चौकातून सुरू झालेल्या या पदयात्रेचा संतोषी माता रोड, सहजानंद चौक, शिवाजी चौक, स्टेशन रोड मार्गे तहसीलदार कार्यालय येथे समारोप करण्यात आला। कोळसेवाडी, काटेमानवली नाका, दुर्गानगर, हनुमाननगर आदी भागांमध्ये ही पदयात्रा नेण्यात आली। तसेच कल्याण पूर्वेला देखील म्हसोबा चौक येथून ही संदेश पदयात्रा काढण्यात आली। म्हसोबा चौकातून निघालेल्या यात्रेमध्ये आमदार संजय दत्त, जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, युवक जिल्हाध्यक्ष ब्रिजदत्त, निरीक्षक संजय चौपाने, राकेश मुथा, जतीन प्रजापती, कांचन कुलकर्णी, शकील खान यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।
जीर्ण इमारतीमधील रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी डोंबिवलीत CPIचे जेल भरो आंदोलन. मानपाडा रोडवरील 4 रस्ता येथे कम्युनिस्ट पक्षाने रास्ता रोको केले. यावेळी पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. डोंबिवलीतील जीर्ण इमारतीमधील रहिवाशांची समस्या सुटली पाहिजे, त्यांचे तात्काळ पुनर्वसन झाले पाहिजे अशा मागण्या करीत आंदोलकांनी जोरदार नारेबाजी केली. त्यानंतर रस्त्यावर ठिय्या आंदोलनही केले. त्यामुळे काही वेळ वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. मात्र यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन रामनगर पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर आंदोलकांनी पोलिसांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील जीर्ण इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा प्रश्न दिवसेंदिवस अतिशय गंभीर होत चालला आहे. नागरिकांनी महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी, महानगरपालिका, पोलीस ठाण्यात वारंवार विनंती अर्ज करून देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 1 डिसेंबर 2014 रोजी आणि 21 मार्च 2015 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीत या प्रश्नावर त्वरित तोडगा काढू असे आश्वासन दिले होते. मध्यंतरी ठाकुर्ली येथील मातृकृपा इमारत कोसळून या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी डोंबिवलीतील गोगरासवाडी येथील बिलवदल इमारतीमधील 48 कुटुंबियांना पालिका प्रशासनाने नोटीस देऊन बाहेर काढले होते. ऑगस्ट महिन्यात देखील डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेकडील अनेक इमारतींना पालिकेने नोटिसा दिल्या. या रहिवाशांना कोणत्याही प्रकारे त्यांच्या घराच्या पुनर्वसनाबाबत हमी देण्यात येत नाही. अशा प्रकारे सुमारे 10,000 कुटुंबे बेघर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा निषेध करण्यासाठी जेल भरो आंदोलन केल्याचे कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र सचिव अरुण वेळासकर यांनी सांगितले. तर या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी. पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.